शिक्षणाबरोबर स्पोर्टमध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी। सैनिकी प्रशिक्षणाबरोबर डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे, तालुका बसापची वाडीच्या उपसरपंचपदी घोरपडे गटाचे राजू आजेष्ट यांची बिनविरोध निवड। तासगाव कवठेमंकाळ तालुक्याचे युवा नेते राजवर्धन घोरपडे सरकार यांनी नवनिर्वाचित उपसरपंच यांना दूरध्वनीद्वारे दिल्या शुभेच्छा। बसापची वाडीच्या उपसरपंचपदी घोरपडे गटाचे राजू आजेष्ट यांची बिनविरोध निवड। तासगाव कवठेमंकाळ तालुक्याचे युवा नेते राजवर्धन घोरपडे सरकार यांनी नवनिर्वाचित उपसरपंच यांना दूरध्वनीद्वारे दिल्या शुभेच्छा। बसापचीवाडी तालुका कवठेमंकाळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विकास आघाडीचे राजू आजेष्ट यांची बिनविरोध निवड झाली। नुकतीच ग्रामपंचायत बसापचीवाडी येथे उपसरपंच पदाची निवडणूक संपन्न झाली। बसापावाडीचे उपसरपंच विकास गोयकर यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी सरपंच नीलमताई ओलेकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडीची प्रक्रिया पार पडली। यावेळी राजू आजेष्ट यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेविका भारती कवठेकर यांनी जाहीर केले। यावेळी सरपंच नीलमताई ओलेकर, खरेदी विक्री संघाचे संचालक सचिन पाटील, कोकळेचे माजी सरपंच नंदकुमार पाटील, कोकळे विकास सेवा सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन व संचालक देमाजी ओलेकर, माजी पंचायत समिती सदस्य विलास जानकर, माजी सरपंच बाळासाहेब जानकर, ढालगावचे माजी उपसरपंच विजय घागरे यांच्या हस्ते उपसरपंच राजू आजेष्ट यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी सदस्य गावातील ग्रामस्थ कर्मचारी यांच्या वतीने पुष्पगुच्छ व पुष्पहार देऊन नवनिर्वाचित उपसरपंच राजू आजेष्ट यांचा सत्कार करण्यात आला। निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली। या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी, भंडाऱ्याची व गुलालाची उधळण करत जल्लोष केला। यावेळी ग्रामपंचायत माजी उपसरपंच व सदस्य विकास गोयकर, सदस्य कुमार माळी, सदस्य युवराज ओलेकर, सदस्य अश्विनी मासाळ, सदस्य छाया शिंदे, सदस्य सपना ओलेकर, बसापाचीवाडी गावचे काँग्रेसचे नेते काशीलिंग ओलेकर, मेजर मारुती मासाळ आदी मान्यवर पदाधिकारी, महिला, ग्रामस्थ उपस्थित होते। नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देऊ व शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम प्रभावीपणे व सर्व पदाधिकारी यांच्या सहाय्याने करू असे निवडीनंतर राजू आजेष्ट यांनी सांगितले। यावेळी सर्वांचे आभार सदस्य युवराज ओलेकर यांनी मानले। SK न्यूज मराठी कवठेमंकाळ प्रतिनिधी तानाजी शिंगाडे।